उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा आहेत। अशातच भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले काही निर्णय ह्या आत्ताच्या सरकारच्या रडारवर आहेत। जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतो। पुण्यातील पंगळवार पेठेत ऐन मोक्याच्या ठिकाणी असणारी 2 एकर जागा खासगी व्यावसायिकाला दिल्याच्या वादग्रस्त निर्णयावरून भाजप शिवसेनेत ठिणगी पडली आहे। ही 400 कोटींची जागा आहे। केवळ 70 कोटींमध्ये खासगी व्यावसायिकाला अंधण दिल्याचा भाजपचा आरोप आहे। तर 1400 कोटींचा एक मुंबईतला प्रकल्प आहे, तो महापालिकेने रद्द केलेला आहे। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पासाठी जोर लावलेला होता। सविस्तर या घडामोडी आपण बघूयात। पहिली जालन्याची बातमी। जालन्यामध्ये सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याची माहिती मिळते आहे। जालना इथल्या सुमारे 900 कोटी किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प जो 2020 मध्ये अव्यवहार्य असल्याचं सिद्ध झाल्यामुळे रद्द करण्यात आला होता। हा गृहनिर्माण प्रकल्प अव्यवहार्य आहे म्हणून तो 2022 मध्ये रद्द करण्यात आला होता, पण तो प्रकल्प फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू करण्यात आला। नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सिडकोने 2019 मध्ये जालना जिल्ह्यातील खरपुडी गावात 301 एकर जमिनीवर एक मेगा गृहनिर्माण प्रकल्प आखला होता। प्रकल्पाची तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात आली आणि तपासणीनंतर हा प्रकल्प व्यवहार्य ठरणार नाही असा निष्कर्ष काढला गेला। त्यानंतर सिडकोने हा प्रकल्प रद्द केला। दरम्यान फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य सरकारने प्रकल्पासाठी अधिसूचना जारी केली आणि भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली, तेव्हा तो पुन्हा सुरू झाला। जालना जिल्ह्यातील बदनापूर इथल्या शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली। एका खासगी सल्लागाराने दुसऱ्या अहवालात फेरफार करून सिडकोवर हा अव्यवहार्य प्रकल्प लादला, ज्यामुळे 900 कोटींची लूट झाली। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी या तक्रारीला लगेच प्रतिसाद दिला आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोले संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे, या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे। हा पक्षाचा त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय। तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काय घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल, आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे। जिथे हा 900 कोटींचा प्रकल्प होणार होता ती खरपुडी जागा, तर जालन्यातील खरपुडी इथले स्थानिक काय म्हणतायत ते जाणून घेऊयात। मी सध्या याच प्रकल्पाच्या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणी हा सिडको प्रकल्प होणार असून या ठिकाणी 900 कोटींचा हा प्रकल्प आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये अपरिहार्य व्यवहार होत असून 900 कोटींचा अपार झाल्याची तक्रार जी आहे ते माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती आणि त्यानुसार जर बघितलं आपण तर या सगळ्या सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश जे आहेत ते आता मुख्यमंत्री उपसचिव दिलेले आहेत। आपल्या सोबत या ठिकाणचे काही शेतकरी आहेत। दादा, मला सांगा की आता या सगळ्या जमिनी जी आहेत ते तुमच्या सुद्धा यामध्ये गेलेल्या आहेत, कशा पद्धतीचा भाव आहे आणि येलो आणि ग्रीन काय फरक आहे याच्यामध्ये? आता यातील फरक असा आहे की येलो मध्ये 1,75,00,000च्या जवळपास रेट भेटलेला आहे, जे आता खरेदी खत झालेले आणि असं आम्हाला अथोराइज तर नाही सांगण्यात आलं, पण असं सांगतात की तुम्हाला
ग्रीन मध्ये 30 ते 35 लाख रुपये भाव भेटणार. याच्यामध्ये भूमाफिया जे आहे ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिरल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हो, नक्कीच नक्कीच. त्या शिरल्या 1.25 कोटी नाही, 1,67 लाख रुपये एकरने त्यांना दिलेला आहे. आता ही माझी जमीन आहे, तर ही जमीन बघा तुम्ही, ह्या साईडचा एक सहजष्टी झाली, माझ्या वरच्या साईडची पण झालेली. फक्त आमची जमीन सोडली, म्हणजे का मग आम्ही कोण सोडलं मला हे समजायचं. फक्त व्यापारी लोकांची कसं काय झाली, आमची का झाली, आम्ही का म्हणजे त्यांना दिलं नाही म्हणून होत नाही का आमची जमीन. कशा मोबदला तुम्हाला मिळतोय? नाही, मोबदला देत आहे ते आम्हाला मान्य आहे, पण तो आता समजा रखडला म्हणतायत ना, याचा गावकाच नुकसान आहे ना. याच्यामुळे गावामध्ये रोजगार होईल, सगळ्या गोष्टी होतील. आमचा ते फायदा त्यामध्ये फायदाच आहे ना. पण महावेदाचं काय? काही लोक महावेदा ऐका ना, ते 1.25 कोटी न दिले, ऐका 1 तसं- लाख, तसं- 1,67 लाखाने तसं दिले. काही नाही. रेट वाढून देणार ते झाले. आम्ही बोललो बहुधा, अजून आम्ही ते निवेदन बी दिलं कलेक्टरला. रेट वाढून देणार आहे. बाकी येलोचा आणि ग्रीनचा जो फरक आहे ते देणारच आहे ना ते. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, खरपुडी, जालना. पुण्यातील अतिशय मोक्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत नव्या वादाची ठिणगी पडू शकते. जे प्रकल्प रडारवर आहेत त्यातल्या दुसऱ्या बातमीकडे आपण वळतोय. ही पुण्यातली मोक्याची जागा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना निर्णय झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून त्याला स्थगिती मिळणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. पुण्यातील मंगळवार पेठेत ऐन मोक्याच्या ठिकाणी असणारी 2 एकरची जागा